नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. तर हे मजूर आले होते तळोद्याकडचे आपले कांदे काढण्यासाठी. तर मग त्यांना मस्तपैकी आपण सोय करून दिली, पाण्या वगैरेची आणि राण्या वगैरेची सगळी सोय करून दिली. कारण की आपण मेंढपाळ होतो, आपल्याला माहिती पोट भरण्यासाठी कुठं कुठं फिरावं लागतं, त्याच्यामुळं आपल्याला सगळी परिस्थिती माहिती आहे. तर मग कांदे बिंदे काढले गेले. मग ते म्हणे आता आम्हाला घरी जायचं आहे. मग ठीक आहे, काकाची गाडी होती त्याच्यामुळं काही विषय नव्हता. मग काकाची गाडीमध्ये बिडार टाकायला लावलं त्यांना, बिडार टाकलं. मग निघालो आम्ही मस्तपैकी. मग घरच्यांना सांगून दिलं की येतो मी सोडून यांना. तर मग निघालो, पोचलो आम्ही कुठं, ती वाईसदाऱ्याच्या पुढची बारी नाही का, त्या बारीमध्ये पोचलो. तिथून निघालो पुढं. मग काय पोचलो नंदुरबारमध्ये पोचल्यानंतर तिथं पहिली चौफुली लागते. चौफुलीनंतर पुढं जात होतो. तशामध्ये मोरून एक रिक्षा आली. याला म्हणतं, काकाला म्हणतं थोडंसं हळू कर भाऊ, रिक्षा येते म्हणतं, वायपाट उपाय नको, आपल्याला यांना सुखरूप पोचवायचं आहे पुढं. निघालो पुढं गेल्यानंतर तुमच्या भावाला थोडं बाहेरचं पाण्याने त्रास होतो म्हणून बिस्लरी घेऊन घेतली. आणि त्यांना पण सांगितलं, भावांनो तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊन टाका. मग ते पण उतरले. बाकीच्यांनी काय घेतलं, बाकीच्यांनी नाही घेतलं. आणि भावांनो कमेंटमध्ये सांगा हे नेमकी कोणती नदी आहे, मला तर काही माहीत नाही. मग पोचलो तिथं पोचल्यानंतर त्यांचं एकदम राहणं एकदम साधारण होतं. गरीब म्हणजे आदिवासी आहेत म्हणून एकदम भारी वाटलं. कारण की त्यांच्याकडे पैसे नाहीत पण प्रेम भरपूर आहे. त्यांनी डायरेक्ट जित्राबांना मध्ये बांधलं होतं, म्हणजे मुलासारखं जीव लावतात ते यार, एकच नंबर वाटतं.